प्रभाग क्रमांक 11 मध्ये रिपाई पॅनलचे अधिकृत दीक्षाताई लोंढे, नंदिनीताई जाधव आणि प्रकाश लोंढे यांच्या प्रचारार्थ इंजिनियर स्नेहाताई लोंढे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधील कांबळेवाडी आणि गौतमनगर परिसरात चौक सभा घेतली। दरम्यान यावेळी स्नेहाताई लोंढे यांनी लोंढे कुटुंबियांनी केलेल्या विकास कामाची माहिती चौक सभेत नागरिकांना दिली। तसेच परिसरातील नागरिकांनी देखील लोंढे कुटुंबियांचे या परिसराला मोठा आधार असल्याचे सांगत जाहीर पाठिंबा दर्शविला। यावेळी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला लढायचं आहे, साहेबांना आपल्याला आणायचं आहे। कोणाचं ऐकू नका, काय नका, साहेबालाच मत द्या। साहेबच पाहिजे, आपल्याला यायला पाहिजे साहेब। आपल्याला आवाज घ्या मग आता बस ना साहेब, हमारे साथ आहे। आपल्याकडे सगळ्यांनी मदत केली आहे। गोरगरिबांना जेव्हा म्हणलं तेव्हा मदत करतात, तेवढा पुरा पाण्यात अन्न पाणी सगळं वाटतात। अजून बी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहे सगळेजण। जेव्हा आवाज दिला तेव्हा आम्ही उभे राहू। आदराने साहेबासाठी आम्ही सगळे त्यांच्यासाठी उभे राहू। खूप दिवस भयानक काढले, जसे चटाईचे घर, टँकरचं पाण्याचं समस्या, खूप एवढं कठीण दिवस काढले। आणि आज आम्हाला सुखादुखात सर्वात मोठं कार्य जर साहेबांनी आम्हाला एवढ्या समाजात वावरायला जर शिकवलं असेल तर आज गरीब म्हणून गरीब म्हणण्यापेक्षा बरोबरीने राहण्याची आम्हाला जी वोट दिली करून, जी साहेबामुळं आज आम्हाला वोट आणि नोट आणि स्वरूप असं अभिमानाने जीवन जगण्याचा चान्स दिला, तो साहेबामुळं आम्हाला भेटला। ह्याचं विकास कार्य काय हे मला नाही वाटत। सगळ्यांना मराठी समजते ना, विकास कार्य काय हे मला प्रत्येकाला जाऊन सांगण्याची गरज नाहीये। तर मी एक ब्रीफ मध्ये तुम्हाला जरा पास्ट मध्ये घेऊन जाते आणि मजा बघू की पास्ट मध्ये काय झालंय। काय वाटतं 30 वर्षापूर्वी, आता माझा तर जन्मही नव्हता झाला कारण मी आता 30 वर्षाची नाहीये, पण 30 वर्षापूर्वी हा परिसर कसा होता हे तुम्ही आपल्या आजीला, आपले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना विचारू शकता। जर तुमचे कोणी नातेवाईक आपल्या स्वारबाबा नगरमध्ये किंवा आपल्या कांबळेवाडीमध्ये असेल तर तुम्ही त्यांना नक्की विचारा की 30 वर्षापूर्वी आपल्या लोकांची हालत काय होती। 2008 साली जेव्हा सर्व आपल्या उत्तर भारतीयांवरती अत्याचार होत होते, अन्याय होत होते, त्या अन्यायाविरुद्ध लढणारा एकमेव नेता होता ते म्हणजे लोंढे साहेबांनी सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन, सगळ्यांच्या विरोधात जाऊन आपल्या उत्तर भारतीयातल्या एकाही व्यक्तीला केसाला धक्का सुद्धा लागू दिला नाही, असे ते प्रकाश लोंढे साहेब आहे। त्यांच्या विकास कार्याच्या गाथा काय सांगायच्या, माझं उभं आयुष्य निघून जाईल त्यांच्या विकास कार्याच्या गाथा सांगण्यात। माझं जेवढं वय नाहीये तेवढं त्यांचं विकासाचं वर्ष आहे, तेवढं वर्ष त्यांनी जनतेची सेवा केलेली आहे। प्रकाशजी लोंढे साहेब बॉसनी, आपल्या सगळ्यांची लाडके बॉस आणि माझे सासरे, खरं तर मी त्यांना सासरे म्हणून म्हणत नाही, ते माझे वडीलच आहे। ते मला नेहमी मुलीसारखा दर्जा देतात आणि मला स्वतःचे वडील नसल्या कारणाने तेच माझे सासरे आणि तेच माझे वडील। तर माझ्या वडिलांची नेहमी मला शिकवण होती की आपल्याला पैसा नाही कमवायचा, आपल्याला माणसं कमवायचे, आणि ही शिकवण आम्हाला आपल्या साहेबांच्या वडिलांनी दिलेली आहे, मोगल बाबांनी दिलेली आहे। आणि त्याच साहेबांना आज आपल्याला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे। लोंढे साहेब हे वयाच्या 15-20 वर्षापासून समाजकार्य करत आहेत। त्यांनी इंजिनियर या पदाची नोकरी सोडली जनतेच्या हितासाठी, स्वतःचा कधीही विकास केला नाही। तुम्ही जर कधी आले आपल्या स्वारबाबा नगरमध्ये तर तुम्ही परिस्थिती बघू शकता की आपली फॅमिलीचं जरी चूल एक असली तरी आम्ही 2 घरात डिवाइड झालो आहे। अशा जागी जर दुसरा कुठला नेता असता तर त्या नेत्याने 100% 30 वर्षामध्ये 30 करोडचा मोठा बंगला बांधला असता। साहेबांचा हा जो विकासाचा प्रवास आहे हा मला सांगायला खरंच मला खूप आपुलकी वाटते की मी या घरची सून झाली आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी चॉईस पण लोंढे साहेबांचीच आहे। ही लोंढे साहेबांची लेख खंबीरपणे उभी आहे। माझ्या श्रमलेल्या बापाला जर कोणी त्रास द्यायचे ट्राय केला तर तिथं पहिलं लोंढे साहेबांच्या या लेखी उभ्या राहतील आणि मग लोंढे साहेबांचे लेकरं पुढे येतील। त्या लोंढे साहेबांना खरं म्हणजे कोणी येणारच नाही, पण जर आलेच तर तुम्हाला सर्वांना सगळ्यांना सक्षम व्हायचं आहे की कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका। आपल्या नावावरती अजून घरपट्ट्या झालेल्या नाहीयेत। आपली एक चुकी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल, लक्षात ठेवा।
कधीही कुठलेही विकासाचे वारे हे येतील, विकासाचे वारे मी बघते की येतात विकासाचे वारे. अरे कोणते विकासाचे वारे? कसले विकासाचे वारे? जेव्हा इथे रस्ता नव्हता तेव्हा तुमचे विकासाचे वारे कुठे गेले? पावसात चिखलात आमच्या गौतम नगरची जनता जेव्हा चिखलातून पाय घेऊन कामाधंद्याला जात होती तेव्हा तुम्हाला विकासाचे वारे नाही दिसले का? जेव्हा आमच्या गौतम नगरमध्ये लाईट नव्हते तेव्हा तुम्हाला विकासाचे वारे नाही दिसले का? पाणी नव्हतं तेव्हा तुम्हाला विकासाचे वारे नाही दिसले का? जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा बरोबर इथे येतं विकासाचे वारे हे गाणं घेऊन आणि हात जोडता आणि मत द्या. अरे कसला मत द्या? कुठला मत द्या? काय केलंय तुम्ही? लक्षात ठेवा, घराला कलर जरी द्यायचा असला तरी आपण 10 वेळेस विचार करतो की हा पेंटर चांगला आहे का, ह्याचं काम चांगलं आहे का, ह्याने आधीच्या घरात कसा पेंट दिला. तर तुम्ही तुमचं हे मौल्यवान मत आणि जे तुमच्या विकासाची जी व्याख्या तयार होणार आहे ती विकासाची व्याख्या तुम्ही कोणाच्याही आयरेगॅरेच्या हातात द्याल का? नाही. आपण नेहमी लक्षात ठेवा, आपण गोष्टी घेतो किंवा करतो किंवा विचारतो त्या अनुभवी व्यक्तींनाच विचारतो आणि अनुभवाचा बालेकिल्ला म्हणजे लोंढे साहेब आहेत. महानगरपालिकेमध्ये कोणीही आपल्याला आपली कांबळेवाडी वाटते. त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांनी लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीला आहारी जाऊ नका. 1500 रुपयांनी आपलं नुकसान करू नका. कारण आपल्याला आपले घर साबूत ठेवायचे असेल तर लोंढे साहेबांचं पद साबूत ठेवणं ही आपल्याला काळाची गरज आहे. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि येऊ द्या किती पण संकटाच्या लाटा लोंढे साहेबांचा पाऊस पाटा आहे ना आपल्या सोबत. आता आपल्याकडे डेमो मशीन जरी नसल्या तरी कोणी येऊन तुम्हाला डेमो मशीन दाखवून देईल. पण लक्षात ठेवा, आपल्याला 4 मशीन मध्ये 4 मतदान करणं हे गरजेचंच आहे. जर कोणी 1 किंवा 2 किंवा 3 मतदान केले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. तुमच्या आजूबाजूला मावशीला, काकांना जे पण कोणी बाहेर असेल त्यांचं एकही मतदान वाया गेलं नाही पाहिजे. सगळे मतदार हे आपल्यालाच भेटले पाहिजे हे लक्षात ठेवा आणि लोंढे साहेब, दीक्षाताई आणि नंदिनीताई यांना भरघोस मताने निवडून द्या. एवढीच तुमच्या सगळ्यांकडे मी प्रार्थना करते. ही या बापाची, शमलेल्या बापाची लेक आज तुमच्या दारात आलेली आहे आणि या लेकीला कुठेही डगमगू देऊ नका. तुमची साथ, तुमच्या विश्वासाची मला गरज आहे.